show that the point A minus 4 comma minus 7, B minus 1 comma 2, C 8 comma 5 and D 5 comma minus 4 are vertices of rhombus of ABCD. आता जर रोम्बस असेल तर रोम्बस हा असा काहीतरी असतो A B C आणि काय असतो D. आता जे रोम्बसचे साइड असतात ते काय असतात इक्वल असतात. रोम्बसचे साइड काय असतात इक्वल. ऑल साइड्स ऑफ रोम्बस आर इक्वल. मग जर AB ची लेंथ BC ची लेंथ CD ची लेंथ आणि AD ची लेंथ काय आली सेम आली. AB BC CD AD लेंथची काय आली सेम आली तर तो रोम्बस आहे. म्हणजे त्याला सोल्युशन. मग सोल्युशन मध्ये काय लिहिणार आहे पहिला A वर्टाइसेस लिहा. A इज -4, -7. ठीक आहे. नंतर ना B काय आहे -1, 2 आहे. C काय आहे 8, काय आहे 5 आणि D काय आहे 5, काय आहे -4. ठीक आहे. सो आता काय करूया सगळ्यासाठी आपण पहिला A B B C C D ह्यामधला डिस्टन्स फाइंड करूया. सो पहिला बघूया डिस्टन्स फॉर डिस्टन्स बिटवीन A, B. डिस्टन्स ऑफ A, B जर काढायचा असेल तर A हा काय असतो -4, -7 असतो and B हा काय असतो -1, काय असतो तर 2 असतो. therefore distance between A B is equals to root of काय असणार आहे x2 x1 चा स्क्वेअर प्लस y2 y1 चा काय आहे स्क्वेअर. आता हा x1 आहे हा y1 आहे हा x2 आहे आणि हा काय आहे y2 आहे. मग आता x2 x1 म्हटले म्हणजे -1 -4 -1 चा स्क्वेअर प्लस y2 2 -7 चा स्क्वेअर. त्यात स्क्वेअर रूट ऑफ इथं काय येणार आहे -1 बिकम प्लस चा स्क्वेअर आणि 2 बिकम प्लस चा स्क्वेअर. सो 4 -1 किती येणार आहे 3 चा स्क्वेअर. 7 + 2 किती आहे 9 ह्याचा स्क्वेअर. मग 3 चा स्क्वेअर किती येतो 9 आणि 9 चा स्क्वेअर किती येतो 81. 81 + 9 किती येते रूट काय येते तर 90. रूट 90 म्हणजे आपण ह्याला असं लिहू शकतो ना 9 × काय लिहू शकतो 10. 9 × 10 म्हणजे 3 रूट काय येणार आहे 10. हा डिस्टन्स ऑफ काय असणार आहे A, काय असणार आहे B. आता जर रोम्बस आहे हे प्रूव्ह करायचं असेल तर सगळ्यांचे डिस्टन्स काय आहे इक्वल आहेत हे दाखवायचं आहे. नेक्स्ट बघा डिस्टन्स ऑफ काय आहे B, काय आहे C. रूट ऑफ आता B, C साठी पहिला बघूया डिस्टन्स ऑफ B, C साठी B किती आहे -1, 2 आहे +2 आहे आणि C किती आहे 8, काय आहे 5 आहे. मग इथं x1 इथं y1 इथं x2 इथं काय आहे y2. सो x2 x1 चा स्क्वेअर प्लस y2 y1 चा काय येणार आहे स्क्वेअर. then स्क्वेअर रूट ऑफ x2 काय असणार आहे 8 -1 चा स्क्वेअर प्लस y2 किती आहे 5 y1 किती आहे 2 चा स्क्वेअर. therefore 8 बिकम प्लस. सो 8 + 1 चा स्क्वेअर प्लस 5 - 4 is 3 चा स्क्वेअर. 8 + 1 किती येते रे 9. 9 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर किती येतो 81. 3 चा स्क्वेअर किती येतो 9 येतो. बघा 9 चा स्क्वेअर 81 3 चा स्क्वेअर 9. 81 + 9 किती येते √90 आणि √90 म्हणजे काय आहे 3√10. हे आपण फाइंड केले. √90 म्हणजे काय आहे 3√10. हा डिस्टन्स ऑफ काय झाला डिस्टन्स ऑफ B, काय झाला तर C. आता नेक्स्ट बघा डिस्टन्स ऑफ B, C नंतर ना डिस्टन्स ऑफ C, D फाइंड करूया. आता फॉर C काय आहे 8, 5 आणि D काय आहे 5, -4 आहे. सो डिस्टन्स ऑफ C, D is equals to root of x2 - x1
चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. मग आता इथे बघा x2 मायनस x1, x2 कोण आहे 5. हे बघा हा x1 हा y1 हा x2 आणि हा काय आहे y2. मग x2 म्हणजे कोण आहे 5 मायनस 8 चा स्क्वेअर प्लस y2 किती आहे -4 मायनस y1 किती आहे 5 चा स्क्वेअर. म्हणजे काय येणार आहे 5 मायनस 8 इज -3 चा स्क्वेअर प्लस -9 चा स्क्वेअर. सो रूट ऑफ -3 चा स्क्वेअर काय येणार 3 चा स्क्वेअर 9 असतो म्हणजे +9 आणि हा काय येणार आहे 81 म्हणजे तर किती येणार आहे √90 आणि √90 म्हणजे काय येणार आहे 3 रूट काय येणार आहे 10. सो डिस्टन्स ऑफ C, D इज ऑल्सो 3√10. बघा ए बी बी सी आणि सी चा डिस्टन्स सेम आहे. नेक्स्ट साठी बघूया आता. ए चं काय आहे -4, -7 आणि डी चं काय आहे 5, काय आहे -4. सो डिस्टन्स ऑफ ए, डी इज इक्वल्स टू रूट ऑफ इथं काय असणार आहे x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा काय येणार आहे स्क्वेअर. हा x1 हा y1 हा x2 हा y. नाही तर काय येणार आहे 5 मायनस 4. बघा 5 मायनस -4 चा स्क्वेअर प्लस y2 किती आहे -4 मायनस ऑफ -7 आहे ना इथं -7 चा होल स्क्वेअर. हे साइन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. साइन लक्ष देऊन बघायचे. मग देअरफॉर रूट ऑफ 5 मायनस मायनस बिकम प्लस 5 प्लस 4 चा स्क्वेअर प्लस -4 प्लस 7 चा स्क्वेअर. 5 प्लस 4 किती आला 9 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर किती येणार आहे 81. 3 चा स्क्वेअर काय येणार आहे 9. 81 प्लस 9 इज 90. सो दॅट इज 3 रूट काय येणार आहे 10. हा डिस्टन्स ऑफ काय झाला ए कॉमा काय झाला तर डी. डिस्टन्स ऑफ काय झाला ए कॉमा काय झाला डी. मग डिस्टन्स ऑफ ए कॉमा डी फाइंड केलं. मग आपल्याला असं दिसतं डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ बी कॉमा सी इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ C, D is equals to distance of A, काय येणार आहे B. Since all sides are equal, सगळे साइड्स काय आहेत इक्वल. since all sides are equal आपण काय लिहिणार since all sides are equal then quadrilateral A B C D is rhombus and A -4, -7 B -1, 2 C 8, 5 and D 5, -4 are vertices of rhombus. विचारलं हेच व्हेरीफाईड दे आर vertices of rhombus. रोम्बस म्हणजे किती साइड्स येणार आहेत रोम्बस म्हणजे 4 साइड्स येणार आहेत. कोणते कोणते ए बी बी सी सी डी ए डी. ए बी बी सी सी डी आणि काय येणार आहे तर ए डी येणार आहे. हे डिस्टन्सेस फाइंड केले ह्या सगळ्यांचे. शो दॅट द पॉइंट ए बी सी डी आर वर्टायसेस ऑफ रोम्बस. आता रोम्बस कधी म्हणतो जेव्हा ऑल साइड्स आर इक्वल म्हणजे ए बी बी सी सी डी आणि ए डी. सो सोल्युशन ए बी सी आणि डी माहित आहे. मग डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल्स टू कसं फाइंड करणार तर पहिला ए काय आहे आणि बी काय. मग ए चे x1 y1 आणि बी चे x2 y2. सो डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी इज रूट ऑफ x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. सो -1 मायनस -4 चा स्क्वेअर. मायनस मायनस बिकम प्लस 4 - 1 किती आलं 3. 2 + 7 किती आलं 9. दोघांचं ॲड केलं 81 90 आला. बी सी साठी वर्टायसेस बी आणि सी घेतले. हा x1 y1 हा x2 y2. x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. सो 8 मायनस ऑफ -1 चा स्क्वेअर प्लस 5 मायनस 2 चा स्क्वेअर. मायनस मायनस बिकम प्लस. सो 8 + 1 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर दॅट इज 9 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. 81 + 9 दॅट इज √90 दॅट इज 3√10. तसंच काय केलं
डिस्टन्स बिटवीन सी आणि डी फाइंड केलं. डिस्टन्स बिटवीन सी डी साठी x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. x1 y1 x2 y2 दिला 5. हे बघा 5 मायनस 8 मायनस 4 मायनस 5 आला आन्सर. सेम येतोय सगळीकडे. आन्सर काय येतोय सेम. एडीला आपण काय केलं, ए वर्टाईज घेतला, डी वर्टाईज घेतला, x1 y1 घेतला, x2 y2 घेतला, डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला. काय आहे डिस्टन्स फॉर्म्युला, x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. सो 5 मायनस मायनस 4 चा स्क्वेअर प्लस minus 4 minus of minus 7 चा square. Minus minus become plus. So 5 plus 4 is चा square means 9 चा square. Minus 4 plus 7 is 3 चा square. That is 81 plus 9, that is root 90. So 3 root 10. Distance of AB is equals to distance of BC is equals to distance of CD is equals to distance of AD. Since all sides are equal, ABCD is a rhombus. So ABCD are the vertices of the rhombus. Are the what? Vertices of the rhombus. बघा खूप इझी आहे, लेंदी आहे पण इझी आहे. स्क्रीनशॉट काढा, न्यूमेरिकलचा स्क्रीनशॉट काढा आणि खूप इम्पॉर्टंट आहे एंड पर्यंत लिहिणे. काय दिलंय ते लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. एंड पर्यंत लिहिणं इम्पॉर्टंट आहे. काय दिलंय, कसं दिलंय, का दिलंय हे इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय बघा. क्वेश्चन नंबर 7. फाइंड x. काय फाइंड करा, x फाइंड करा इफ द डिस्टन्स बिटवीन l x, 7 and m 1,15 is 10. ह्या दोघांमधला डिस्टन्स दिलाय, दोन पॉइंट्स आहेत, त्या दोघांमधला डिस्टन्स दिलाय. तुम्हाला व्हॅल्यू ऑफ काय फाइंड करायचे, x. सगळ्यात पहिला लिहा सोल्युशन मध्ये द डिस्टन्स बिटवीन L x, 7 and M 1,15 is 10. Is what? 10. So let L x, 7 is equals to L x1 y1 and M 1,15 is M x2 काय येणार आहे y2. म्हणजे हा x2 हा काय आहे y2 आणि हा x1 आणि हा काय आहे y1. नेक्स्ट काय येणार आहे, बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ L, M is equals to root of काय येणार आहे, रूट ऑफ x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. सो x2 काय आहे 1 आणि x1 काय आहे x प्लस y2 हा काय आहे 50, y1 काय आहे 7 आणि दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे 10. मग आता काय आहे, therefore 10 is equals to root 1 minus x चा स्क्वेअर, 15 minus 7 किती येते 8 चा स्क्वेअर. therefore 10 is equals to 1 minus x चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला काय येणार आहे, 1 चा स्क्वेअर 1 minus 2x plus x चा स्क्वेअर, a स्क्वेअर minus 2ab plus b स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर किती येतो 64. 8 चा स्क्वेअर काय येतो 64 येतो. इथं रूट आहे आणि इथं रूट नाही आहे. मग हे रूट घालवण्यासाठी काय करायचं, टेकिंग स्क्वेअर on both side, 10 चा स्क्वेअर is equals to, इथं रूट घेतला म्हणजे हा स्क्वेअर रूट जाणार, म्हणजे इथं 1 minus 2x plus x स्क्वेअर प्लस काय येणार आहे 64 येणार आहे. मग इथं काय येणार आहे 10 चा स्क्वेअर काय येणार 100 is equals to 1
-64, 1 - 64 किती येणार आहे? 1 - 64 63 येणार. -2x प्लस काय आहे? x स्क्वेअर. आता काय करूया, ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये लिहूया. therefore x square - 2x plus 63 is equals to 100. उलट लिहिलं आहे असं. x स्क्वेअर ही पूर्ण टर्म इथं शिफ्ट केली. x स्क्वेअर प्लस आहे 63 प्लस आहे -2x आहे प्लस 63 तर प्लस 100 इथं जाऊन काय होणार आहे मायनस. therefore x square - 2x plus 63 minus 100 is equals to 0. मग 63 minus 100 किती येणार आहे? so x square minus 2x 100 minus 63 10 minus 3 7 9 minus 6 9 minus 6 किती येणार आहे? 1 plus 64 सॉरी 1 plus 64 येणार. इथं 65 येणार. सॉरी इथं 65 येणार आहे. हा 1 आहे आणि इथं प्लस आहे. 1 plus 64 हे बघा, हा 1 आहे आणि हा प्लस आहे, मायनस नाही. -2x वेगळा. 1 plus 64 काय येणार आहे? 65. 65 minus 100 10 minus 5 काय येणार आहे? 5 इथं 45 मायनस 45 इज इक्वल्स टू काय येणार आहे? 0. आता 45 चे असे फॅक्टर्स काढायचे की त्याचं ॲडिशन काय यायला पाहिजे? -2. मग 45 चे फॅक्टर्स कशी काढणार? 45 कोणाच्या टेबलमध्ये येतं? कोणाच्या टेबलमध्ये येतं सांगा? 15 * 15 15 2 30 15 3 45 नाही झाला. 15 3 45 नाही झाला. कोणता येणार सांगा? 45 9 5 9 5 जर केलं तर 2 2 2 2 राहतं. कशाचे फॅक्टर्स येणार? 45. एक मिनिट काहीतरी चुकलंय असं वाटतं मला. 45 नाही तर 35 येणार. 35 100 minus 65 किती येणार आहे? 35 येणार. 100 minus 65 किती येणार आहे? 35. मग 35 चे फॅक्टर्स 35 चे फॅक्टर्स 7 5 7 5 मग -7 घ्यायचा आणि +5 घ्यायचा. therefore x square minus 7x plus 5x minus 35 is equals to 0. for x in bracket x minus 7 plus 5 common x minus 7 is equals to 0. therefore x plus 5 x minus 7 is equals to 0. for x plus 5 is equals to 0 or x minus 7 is equals to 0. therefore x is equals to -5 or x is equals to 7. so the value of x can be -5 or 7. -5 जरी ठेवला तर किंवा 7 जरी ठेवला तर आन्सर काय येणार आहे? सेम येणार. बघा, फाइंड x. x फाइंड करा म्हटलंय. इफ the distance between L x, 7 and M 1, 15 म्हणजे LM मधला डिस्टन्स दिलाय 10. so distance between L x, 7 and M 1, 15 is 10. so L ह्याला x1 आणि y1 कन्सिडर केला, M ला x2 y2 कन्सिडर केला. so बाय डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर. LM किती आहे? 10. 10 is equals to √1 - x चा होल स्क्वेअर प्लस 15 - 7 चा होल स्क्वेअर. so 10 is equals to √1 - x चा होल स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर काय येतो? 64. हा 64 आणि इथं फॉर्म्युला यूज केलाय a² - 2ab प्लस काय वापरलाय? b². मग 1 चा स्क्वेअर 1 -2ab 2 1 into x 2x प्लस x चा स्क्वेअर आणि 64. स्क्वेअर दोघांकडून काय घ्यायचं? स्क्वेअर करायचं बोथ साईडचं. मग 10 चा स्क्वेअर येणार आणि ह्याचा रूट जाणार. 1 - 2x प्लस x² प्लस 64. आता बघा 1 प्लस 64 आहे. मी त्यापासून चुकून मायनस घेतलेलं. 1 प्लस 64 1 प्लस 64 काय येणार? 65 - 2x प्लस x². ह्याला रिअरेंज केलं तर काय येणार? x² - 2x प्लस 65 इक्वल्स टू 100 प्लस 100 इथं जाऊन काय होणार आहे? मायनस. therefore x² - 2x प्लस 65 - 100 इज इक्वल्स टू 0. so x² - 2x - 35 इज इक्वल्स टू 0. आता 35 चे असे फॅक्टर्स काढायचे की त्याचं ॲडिशन -2 यायला पाहिजे. -7 + 2 -7 + 2 -2. so x² - 7x plus 5x - 35 is equals to 0.
सो x कॉमन काढला x minus 7 plus 5 कॉमन काढला x minus 7 is equals to 0. Therefore x plus 5 x minus 7 is equals to 0. x plus 5 is equals to 0 or x minus 7 is equals to 0. So x is equals to plus 5 is on का minus and x is equals to minus 7 is on का plus. So the value of x can be minus 5 or 7. Value of x काय असू शकतात तर minus 5 आणि काय असू शकतात तर 7. स्क्रीनशॉट काढा. काय केले समजून घ्या आता. काय केले समजून घ्या आता. स्क्रीनशॉट काढा त्याचा. काय सगळ्या एक्सरसाइज मध्ये आपण फक्त डिस्टन्स फॉर्म्युला वापरलाय आणि गिवन कंडिशन्स वापरले. तुम्ही म्हणणार हा इथं कुठं क्वाड्रॅटिक इक्वेशन येते. हे बघा एकदा आपण कोणतीही गोष्ट शिकली मॅथ्स मध्ये मग ते एंड पर्यंत लक्षात ठेवायचं की ती 10 वेळा येणार. प्लस येणार मायनस येणार क्वाड्रॅटिक इक्वेशन्स अप्लाय करायला येणार सगळं येणार. अल्जेब्रा मध्ये शिकलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्योमेट्री मध्ये कसं काय आलं येणार सगळीकडे येणार. एकदा तुम्ही तो पॉइंट अल्जेब्रा किंवा ज्योमेट्री मध्ये शिकलाय तर तो पॉइंट येतच राहणार. असं नाही होणार की तो येणार नाही. असं नाही होणार की तो येणार नाही. एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शो दॅट द पॉइंट A B C आर व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आता मी जर इक्विलॅटरल ट्रायंगल कन्सिडर केला A B आणि काय कन्सिडर केला C. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ऑल साइड्स काय असतात इक्वल. म्हणजे डिस्टन्स ऑफ AB डिस्टन्स ऑफ BC आणि डिस्टन्स ऑफ AC काय असायला पाहिजे सेम. असं म्हटलं ना शो दॅट द ABC आर व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे आपल्याला हे माहित असायला पाहिजे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल. लॅटरल ऑल साइड्स आर व्हॉट इक्वल. सो AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू काय येणार आहे AC. AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू काय येणार आहे तर AC येणार आहे. सो सगळ्यात पहिला आपण बघूया काय दिलंय सोल्युशन मध्ये लिहून घेऊया. सोल्युशन मध्ये A काय दिलाय 1,2 B काय दिलाय 1,6 आणि C काय दिलाय 1 + 2√3 काय येणार आहे 4. मग इथे सोल्युशन नंतर ना काय फाइंड करूया बाय डिस्टन्स फॉर्म्युला AB BC आणि AC फाइंड करूया. सगळ्यात पहिला फॉर डिस्टन्स ऑफ A, B. डिस्टन्स ऑफ A, B साठी A 1,2 आणि B 1, काय आहे 6. हा x1 आहे हा y1 आहे हा x2 आहे आणि हा काय आहे y2 आहे. तर यासाठी काय फाइंड करायचा. therefore distance of A, B is equals to root of x2 minus x1 चा स्क्वेअर प्लस y2 minus y1 चा काय येणार आहे स्क्वेअर. x2 1 आहे x1 पण काय आहे 1 आहे. सो इथं काय येणार आहे रूट ऑफ इथं काय येणार 1 minus 1 चा स्क्वेअर प्लस y2 काय आहे 6 y1 काय आहे 2 6 minus 2 चा स्क्वेअर. सो रूट ऑफ इथं काय येणार आहे 0 चा स्क्वेअर आणि 6 minus 2 म्हणजे किती येते 4 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर हे बघा रूट ऑफ 4 चा काय आलेला आहे स्क्वेअर आहे बघा. रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतं आणि आन्सर काय मिळणार आहे 4. सो डिस्टन्स ऑफ A, B इज इक्वल्स टू काय आहे 4. डिस्टन्स ऑफ A, B काय आहे 4 आहे. नेक्स्ट फाइंड करूया फॉर डिस्टन्स ऑफ B, C. इथं काय येणार आहे B चं व्हॅल्यू 1,6 and C चं व्हॅल्यू 1 + 2√3, 4. आता इथं काय येणार आहे x1 y1 x2 आणि काय येणार आहे y2 येणार आहे. आता ह्याला सॉल्व करूया x1 y1 x2 आणि y2 ला. इथं बघा डिस्टन्स ऑफ B, C इज इक्वल्स टू काय असतं रूट ऑफ x2 minus x1 चा स्क्वेअर प्लस y2 minus y1 चा काय असतो तर स्क्वेअर. सगळ्यात पहिला x2 किती आहे x2 आहे 1 + 2√3 आहे तसं लिहायचं. x2 इज इक्वल्स टू काय आहे 1 + 2√3 आहे तसं लिहायचं मायनस x1 किती आहे 1 आहे ह्याचा होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे 4 y1 किती आहे 6 4 - 6 चा काय घ्यायचा तर
स्क्वेअर. इथं बघा काय हा +1 आहे -1 आहे कॅन्सल होतं आणि इथं राहतं 2√3 चा काय राहतो स्क्वेअर +4 - 2 -2 चा काय येणार आहे स्क्वेअर. आता ह्याचा जेव्हा स्क्वेअर घेतो तर 2 चा स्क्वेअर काय येतं 2 चा स्क्वेअर 4 √3 चा स्क्वेअर 3 आणि हा 4 -2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4 येणार आहे. हे बघा 2 चा स्क्वेअर 4 √3 चा स्क्वेअर 3 हा सो 4 3 चा काय येतं 12. सो 12 + 4 12 + 4 किती येते √16 √16 म्हणजे किती येणार 4. डिस्टन्स ऑफ काय आला बी कॉमा काय आला तर सी. नेक्स्ट इथं बघा फॉर डिस्टन्स बिटवीन ए कॉमा सी ए काय आहे 1, 2 अँड सी काय आहे 1 + 2√3, 4. देअरफॉर इथं हा x1 आणि हा काय झाला y1 हा x2 आणि हा काय झाला y2. सो डिस्टन्स ऑफ a, c इज इक्वल्स टू √x2 - x1 चा काय आहे स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर. x2 किती आहे सांगा 1 + 2√3 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 किती आहे 4 - 2 चा स्क्वेअर. सेम येत आहे बघा -1 + 1 कॅन्सल होणार 2√3 चा काय घेणार स्क्वेअर 2√3 चा काय घेणार स्क्वेअर प्लस 4 - 2 काय येणार आहे 2 4 - 2 काय येणार आहे 2 येणार. मग इथं काय येणार आहे 2 चा स्क्वेअर काय येतो 4 √3 चा काय येतो 3 प्लस 2 चा स्क्वेअर काय येतो 4 4 3 चा काय येत आहे 12 12 + 4 12 + 4 किती येत आहे √16 √16 इज इक्वल्स टू काय येतं 4 येतं. मग डिस्टन्स ऑफ जो AB इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ AC. सगळ्यांचे डिस्टन्सेस काय आहेत सेम आहेत तिघांचे डिस्टन्सेस काय आहेत सेम आहेत. मग सगळ्यांचे डिस्टन्स जर सेम असतील तर काय लिहिणार सी ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर A काय आहे 1, 2 B 1, 6 and C 1 + 2√3, 4 are vertices of what equilateral triangle. Are vertices of what equilateral triangle. काय आहेत हे इक्विलॅटरल ट्रायंगलचे काय आहेत वर्टायसेस आहेत. काय म्हटलंय बघा शो दॅट द पॉइंट्स A B C are vertices of equilateral काय तर ट्रायंगल. आता टू शो दॅट दे आर वर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल सगळ्यात पहिला मी काय करणार AB चा डिस्टन्स फाइंड करणार BC चा डिस्टन्स फाइंड करणार मग AC चा डिस्टन्स फाइंड करणार. मग डिस्टन्स ऑफ A, B साठी A x1 y1 B x2 y2 त्याचा डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून AB फाइंड केला. BC साठी B आणि C वर्टायसेस घेतले x1 y1 x2 y2. So distance of B, C √(x2 - x1) whole square plus y2 - y1 whole square is equals to √1 + 2√3 - 1 whole square plus 4 - 6. So 2√3 चा square plus -2 चा square that is 4 into 3 plus 4 12 plus 4 that is 16. So distance of BC is 4. Next distance of AC A आणि C x1 y1 x2 y2 x2 - x1 चा square plus y2 - y1 चा square plus 1 - 1 cancel होणार 4 - 2 किती येते 2. So 4 3 are 12 12 plus 4 that is √16 √16 चा काय येते तर डिस्टन्स ऑफ A, C is 4. So distance of A, B is equals to distance of B, C is equals to distance of A, C. So triangle ABC is an equilateral triangle. So ABC are vertices of equilateral triangle. म्हणून ABC हे काय आहेत तर वर्टायसेस आहेत. कशाचे वर्टायसेस आहेत तर इक्विलॅटरल ट्रायंगलचे वर्टायसेस आहेत. कशाचे वर्टायसेस आहेत इक्विलॅटरल ट्रायंगलचे वर्टायसेस आहेत. इथं एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 5.1 संपतो. इथं प्रॅक्टिस सेट 5.1 संपतो. स्क्रीनशॉट काढा 7 आणि 8 पहिला दाखवला तो 6वा 7वा 8वा हा ह्याच्यामध्ये दाखवलाय.
5.1 बघितलं. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 5.2 बघण्यासाठी आपल्याला थोडे फॉर्म्युलाज माहित आहेत. त्या फॉर्म्युलासाठी कोणते कोणते फॉर्म्युलाज आहेत बघा. सगळ्यात पहिला सेक्शन फॉर्म्युला. सगळ्यात पहिला कोणता फॉर्म्युला आहे? सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युला काय म्हणतो बघा. सेक्शन फॉर्म्युला काय म्हणतो की हे कोऑर्डिनेट आहे. एक्स आणि काय आहे? वाय ॲक्सिस आहे. एक्स आणि काय आहे? वाय ॲक्सिस आहे. आणि इथं काहीतरी लाईन आहे अशी. हां, आणि ही लाईन जी आहे इथं x1 आणि काय आहे? y1 आहे. इथं x2 आणि काय आहे? y2 आहे. ठीक आहे. ही x2 आणि y2 ही कशा रेशोमध्ये? m:n रेशोमध्ये डिवाइड होते. 2:3, 2:4 ह्या रेशोमध्ये डिवाइड होते. तर मला हा x आणि काय फाइंड करायला लागतो तर y. ही जी लाईन आहे हा पॉइंट A असू दे, हा पॉइंट काय असू दे? B असू दे, आणि हा एनी पॉइंट काय असू दे? P. तर हा AP as to PB, AP as to PB, हे बघा हा पॉइंट B आहे, हा पॉइंट A आहे आणि हा पॉइंट P आहे. तर AP as to PB इन द रेशो ऑफ M as to N डिवाइड झालाय. कोणत्या रेशोमध्ये डिवाइड झालाय? M as to N रेशोमध्ये डिवाइड झालाय. तर ह्यासाठी आपण काय करतो? सेक्शन फॉर्म्युला यूज करतो. M as to N आपल्याला रेशो देतात की अ लाईन इज डिवाइडेड इन द रेशो 2:3. मग 2:3 म्हणजे M 2 आहे आणि N काय आहे तर 3 आहे. सो फॉर सेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल्स टू काय असतो? mx1 प्लस mx2 डिवायडेड बाय m प्लस n. तसंच y इज इक्वल्स टू काय असतं? my1 प्लस my2 mx1 प्लस nx2 आणि my1 प्लस ny2 डिवायडेड बाय m प्लस n. हा काय आहे? सेक्शन फॉर्म्युला आहे. हा कोणता फॉर्म्युला आहे? सेक्शन फॉर्म्युला आहे. mx मी चुकीचं एकच मिनिट करेक्शन करा. उलट असतं. m ला x2 घ्यायचं. mx2 प्लस nx1 mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय n प्लस n आणि my2 प्लस ny1 इज इक्वल्स डिवायडेड बाय m प्लस n. तर हा सेक्शन फॉर्म्युला आहे. सेक्शन फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल्स टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n आणि y हा कोऑर्डिनेट कसा असतो तर my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n डिवायडेड बाय व्हॉट? m प्लस n. हे आपण काय केले तर सेक्शन फॉर्म्युलाने लिहिले. काय लिहिलं? सेक्शन फॉर्म्युलाने हे पॉइंट्स लिहिले. मग x आणि काय फाइंड करायचं? y. आणि x आणि y म्हणजे पॉइंट P काय असतो? हा x, y जो काही येईल तो तुमचा ब्रॅकेटमध्ये लिहायचा. सेक्शन फॉर्म्युला नंतर काय बघूया? सेक्शन फॉर्म्युला नंतर काय बघूया तर मिड पॉइंट फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला नंतर काय बघूया तर मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युला मध्ये काय आहे? हा A आहे, हा मधी पॉइंट M आहे आणि हा काय आहे? पॉइंट काय आहे? B आहे. हा काय आहे? A B आणि काय आहे? M. AM आणि BM ची लेंथ काय आहे? सेम आहे. AM आणि BM ची लेंथ काय आहे? सेम आहे. मग A काय असतंय? x1, y1 आणि B काय असतंय? x2, y2 आणि M काय असतंय? x, काय असतं? y असतं. मिड पॉइंट फॉर्म्युला खूप सोपा आहे. हा 1:1 रेशो मध्ये असतो. त्यामुळे लिहिताना काय लिहायचं? x हा जो असतो तो x1 प्लस x2 डिवायडेड बाय काय असतो? 2, कारण दोन इक्वल पार्ट्स आहेत. आणि y इज इक्वल्स टू काय असतं? y1 प्लस y2 डिवायडेड बाय काय असतं तर 2. x इज इक्वल्स टू काय असतं? x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. y इज इक्वल्स टू काय असतं? y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. सो मिड पॉइंट M x, y जो पण तुमचा मिड पॉइंटचा आन्सर येईल तो इथे ह्या ब्रॅकेटमध्ये काय करायचा? लिहायचा. ठीक आहे. नेक्स्ट बघूया सेंट्रॉइड फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? सेंट्रॉइड फॉर्म्युला. आता सेंट्रॉइड फॉर्म्युला कशासाठी यूज करतो बघा. ऍक्च्युली ट्रायंगल असतं. ट्रायंगलचे जर आपण हे ट्रायंगल आहे, ह्याला व्हर्टायसेस A B C आहेत. हा, त्या A व्हर्टायसेस काय आहे? x1 y1 आहे. B व्हर्टायस काय आहे? x2 काय आहे? y2 आहे. आणि C व्हर्टायसेस काय आहे? x3 आणि काय आहे? y3 आहे. तर मीडियन म्हणजे काय?
जो अपोजिट साइडला 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. मग हा इथून गेला, मग हा इथून 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केला, मग हा इथून 2 इक्वल पार्ट्स मध्ये ह्याला डिवाइड करतो. हा जो सेंटरचा जो पॉइंट मिळाला ह्याला सेंट्रॉइड म्हणतात आणि ह्याला अल्फाबेट G न दाखवतात. When all the three medians are joined in a triangle, the point of intersection is called as centroid. Point of intersection of medians, point of intersection of median is called what? Is called centroid. ह्याला आपण काय म्हणतो? सेंट्रॉइड म्हणतो. आणि सेंट्रॉइड जर मला फाइंड करायचा एखाद्या ट्रायंगलचा, सेंट्रॉइड जर मला एखाद्या ट्रायंगलचा काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. तर त्या सेंट्रॉइडचा फॉर्म्युला खूप इझी आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय असतो बघा. हा x मला सेंटरचा फाइंड करायचा आहे बघा. a x1 y1 आहे, b x2 y2 आहे, c x3 y3 आहे. मग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तिघांचे मीडियन ड्रॉ केले. हा, when a median is divided in the ratio of 2:3. जी median असते, median is divided in the ratio of 2:1. हे बघा, हा 2 पार्ट आहे, हा 1 पार्ट आहे. हा मोठा पार्ट 2, छोटा पार्ट 1. हा मोठा पार्ट 2, छोटा पार्ट काय असतो तर 1. हा median is divided in the ratio of 2:1 by the centroid. By the what? Centroid. So by centroid formula x is equals to x1 plus x2 plus x3 divided by 3 कारण तिघ जण आहे. And y is equals to y1 plus y2 plus y3 divided by. So x comma y centroid g x comma y is g आपण जे फाइंड करणार. 3 फॉर्म्युलाज आहेत. सेक्शन फॉर्म्युला जेव्हा रेशो दिलाय की लाइन इज डिवाइडेड इन द रेशो ऑफ 2:3 1:2 जे काय असेल ते. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? मिड पॉइंट फॉर्म्युला काय असणार आहे? x चा x1 x2 डिवाइडेड बाय 2 y1 y2 डिवाइडेड बाय 2. आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला काय असतो? x1 x2 x3 होल डिवाइडेड बाय 3. y is equals to y1 y2 y3 होल डिवाइडेड बाय काय असणार आहे तर 3 असणार आहे. हे 3 फॉर्म्युलाज याद रखो. लक्षात ठेवा कोणते कोणते आहेत तर सेंट्रॉइड फॉर्म्युला एक आहे, सेक्शन फॉर्म्युला एक आहे आणि मिड पॉइंट फॉर्म्युला एक आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉइंट फॉर्म्युला. काय आहे? मिड पॉइंट फॉर्म्युला. लक्षात आलं का बघा हे 3 फॉर्म्युलाज. ह्या 3 फॉर्म्युलावरनच प्रॅक्टिस सेट 2 5.2 आहे. हे 3 फॉर्म्युलावरनच आपण सगळे काय करूया? प्रॅक्टिस सेट 5.2 चे सम्स काय करू शकतो तर सॉल्व्ह करू शकतो. स्क्रीनशॉट काढा पाहिजे असेल तर, स्क्रीनशॉट काढा पाहिजे असेल तर, म्हणजे पाहिजे असेल तर पाहिजेच असते तुम्हाला, मला माहित आहे. त्यामुळे काय करा? स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट काढा. ओके, इथं बघा प्रॅक्टिस सेट 5.2 मधला क्वेश्चन बघा. पहिला, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी. काय फाइंड करायचे? कोऑर्डिनेट्स. कोणाचे कोऑर्डिनेट्स? पॉइंट पी चे. तर एक लाइन सेगमेंट आहे. ठीक आहे. डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग पॉइंट ए बी. ए हा पार्ट आहे आणि हा बी पॉइंट आहे. हा ए चे कोऑर्डिनेट आहे -1,7 आहे आणि बी चा आहे 4, काय आहे -3. हा जो पी आहे हा इथं कुठेतरी पी आहे. ओके. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पी. पी चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत म्हणजे x, काय फाइंड करायचं आहे? y फाइंड करायचं आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पी इफ p divides the line segment a and b in the ratio of 2:3. म्हणजे m 2 आहे आणि n काय आहे? 3 आहे. तर इथं लिहायचं सगळ्यात पहिला given point p divides line segment, point P divides line segment in the ratio of 2:3. So
m as to n is 2 as to what 3. Now a is what minus 1 comma 7, that is a, it is x1 comma y1. okay. नेक्स्ट y1 हा y2 नाही. नेक्स्ट b जो आहे तो 4 कॉमा काय आहे -3 इज इक्वलेंट टू व्हॉट b x2 कॉमा काय y. म्हणजे हा x1 आहे, हा y1 आहे, हा x2 आहे, हा y2 आहे. देयरफॉर बाय विच फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला, कारण रेशो दिलाय ना. जेव्हा रेशो दिला असेल तेव्हा कोणता फॉर्म्युला यूज करायचा सेक्शन फॉर्म्युला. सो बाय सेक्शन फॉर्म्युला काय लिहिणार बाय सेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल्स टू mx2 हे बघा m पहिल्याचा आणि x2 दुसऱ्याचा प्लस nx1 म्हणजे n दुसऱ्याचा आणि x पहिल्याचा ओके डिवाइडेड बाय m प्लस n ओके. सो x इज इक्वल्स टू m किती आहे 2, x2 किती आहे सांगा x2 किती आहे 4, 2 into 4 प्लस n किती आहे 3 into -1 डिवाइडेड बाय 2 प्लस काय येणार 3, 2 प्लस काय येणार 3. देयरफॉर x इज इक्वल्स टू 4 1 जा 4 2 जा 8 प्लस 3 into -1 is -3 divided by 2 plus 3 is 5. Therefore x is equals to 8 minus 3 upon 5. Therefore x is equals to 5 upon 5. Therefore x is equals to 1. x is equals to काय मिळालं आपल्याला 1 मिळालं. नेक्स्ट y साठी काय यूज करणार आहे my2 प्लस ny1 डिवाइडेड बाय m प्लस काय येणार n. सो y इज इक्वल्स टू m किती आहे 2, y2 किती आहे y2 किती आहे -3, 2 into -3 प्लस n किती आहे 3 आणि y1 किती आहे 7 डिवाइडेड बाय 2 प्लस काय येणार 3. सो 3 1 जा 3 2 जा 6 -6 प्लस 7 1 जा 7 2 जा 14 7 3 जा 21 upon 5. Therefore y is equals to 21 minus 6 is 15, 15 upon काय येणार 5. Therefore y is equals to 3. Therefore x comma y is equals to 1 comma 3 by section formula. क्वेश्चन समजून घ्या. काय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट p हे काय करतात फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट p. पॉइंट p चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहे. जर p लाइन AB ला डिवाइड करते 2:3 रेशो मध्ये. मग रेशो जेव्हा म्हणतात तेव्हा सेक्शन फॉर्म्युला आहे. मग पहिला जो आहे m दुसरा आहे n, हा x1 हा y1 हा आणि हा x2 आणि हा काय आहे तर y2 आहे. सो काय लिहिलं गिवन पॉइंट p डिवाइड्स द लाइन सेगमेंट इन द रेशो ऑफ 2:3. सो m/n is 2:3. सो a is -1,7 and b is -4,3. बाय सेक्शन फॉर्म्युला x कसं फाइंड करणार आहे mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n दैट इज 2. m2 आहे ना, m बघा पहिला टर्म m आहे 2 आणि n काय आहे 3. सो 2 into 4 प्लस 3 into -1 डिवाइडेड बाय 2 प्लस 3 दैट इज 4 1 4 2 8 8 प्लस -3 डिवाइडेड बाय 5 दैट इज 8 - 5 8 - 3 upon 5 दैट इज 5 upon 5. y चं काय आहे my2 m2 आहे आणि y2 किती आहे 3. 2 into -3 प्लस काय असणार आहे तर n 3 into काय येणार आहे 7. सो y is equals to -6 plus 21 divided by 5 that is 21 minus 6 is 15 15 upon 5. So y is equals to किती आला 3. Therefore x comma y is 1 comma 3. So point p x comma y is equals to coordinates p चे फाइंड करायला सांगितलेत ना. So p x comma y is equals to point p 1 comma 3. So p x comma y is p 1 comma 3. p x comma y is what p 1 comma 3. बघा स्क्रीनशॉट काढा. ही प्रॅक्टिस सेट लेंदी आहे त्यामुळे लवकर लवकर सॉल्व करायचं आहे. टॉपिक लेंदी आहे. सम्स इझी आहेत पण लेंदी आहेत सगळे सम्स. सम्स इझी आहेत पण लेंदी आहेत एवढंच लक्षात ठेवा.